युतीला जाणार आहे? हे बघा, उद्धव ठाकरे आणि युबीटीचं हे बेगडी प्रेम जे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 3 पेपर लीक झालेले, म्हाडाच्या परीक्षेचा असू द्या, शिक्षकांचा असू द्या, 3 वेळा पेपर लीक झालेले. मग त्यावेळी त्यांनी का नाही ती स्वतःवर जबाबदारी घेतली आणि राजीनामा दिला? सरकार हे जे काही पेपर फुटी प्रकरण आहे हे शोधलं कोणी? सरकारने शोधलं. सरकार त्याच्यावरती कारवाई करते. जे पेपर फुटीमध्ये त्यांना अरेस्ट केलेले आहे. परंतु याचा उपयोग स्वतःच्या राजकारणाची तव्यावर पोळी भाजण्याकरता हेच संजय राऊत ज्यावेळी अभिजित बिचुकले आणि यांनी ती कॉक्रोच पार्टी आणि हे ते जे काही वांगचूक यांनी आंदोलन सुरू केलं, त्यावेळी संजय राऊत यांचं मीडियामधलं स्टेटमेंट आहे, अमेरिकेत बसून राजकारण करता येत नाही, रस्त्यावर उतरावं लागतं, अमेरिकेत बसून आम्हाला कोणी शिकवू नये देशाचे प्रश्न. आणि लगेच 2 दिवसात दुपट्टी धोरण, ही डबल डोलकीपणा हा जो सुरू आहे युबीटीचा, केवळ राजकारण म्हणून या गोष्टी करतायत. पाहायला गेलं तर दिवसेंदिवस हा तीव्रता वाढत चालली आहे आंदोलनाची. हे बघा, विषय महत्त्वाचा आहे. विषय महत्त्वाचा आहे. पेपर लीक या प्रकरणामध्ये त्याचं जे काही भांडवल केलं जातं आहे, परंतु सरकार याच्यावरती तत्पर आहे. सरकारने ताबडतोब कारवाई केलेली आहे आणि सरकारने कुणालाही पाठीशी घातलेलं नाही. त्यामुळे जे काही झालेलं चुकीचं आहे. पेपर लीक जे काही झालेले आहेत, विद्यार्थी अहोरात्र कष्ट घेत असतात. मी पालक म्हणून आहे, माझीही मुलं ह्या परीक्षांना बसली होती आणि मुलांना किती मेहनत करावी लागते. स्वतःचा रेग्युलर अभ्यास सोडून या परीक्षांचा नीट असेल किंवा ह्या परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. 8-8, 10-10 तास ही मुलं अभ्यास करतात. परंतु यावरती सरकार गंभीर आहे आणि सरकार त्यांच्यावरती कारवाई करते. सरकार मुळापर्यंत त्याच्या जाणार आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रामरक्षा आंदोलन असेल, अरे ज्यांनी राम जन्मभूमीच्या जो काही उद्घाटन होतं राम मंदिराचं, ते अटेंड केलं नाही. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्या काँग्रेस सरकारच्या मांडीला मांडी लावून ज्यांनी बसलेत, ज्यांनी रामसेवकांवरती गोळ्या झाडल्या, कारसेवकांवरती, त्यांच्याबरोबर यांनी आघाडी केली, यांना काय अधिकार आहे रामाचं नाव घेण्याचा? केवळ, आणि आपण पाहिलंय की रामरक्षा बघून सुद्धा 2 ओळी वाचता आल्या नाही. केवळ राजकारण आणि राजकारण हा त्याच्या मागचा उद्देश आहे. राम नाम जपना और पराया माल अपना, अशी यांची परिस्थिती आहे. लोकांच्या लक्षात आलेलं आहे की ज्यांनी हिंदुत्वाला कायम विरोध केला, या काँग्रेसबरोबर यांनी आघाडी केली. जे मुल्ला मौलवी यांनी पाठीशी घातलं, 370 कलम हे रद्द करायच्या भूमिकेला यांनी पाठिंबा दिला नाही, जी बाळासाहेबांची भूमिका होती. वक्फ सुधारणा विधेयक, बाळासाहेबांची इच्छा होती की हे वक्फ सुधारणा बिल रद्द व्हायला पाहिजे. यांच्या खासदारांनी मतदान न करता सभागृहातनं पळून गेले. हिंदू किंवा बिगर जातीय संचालक वक्फ कमिटीमध्ये नेमण्याला यांनी विरोध केला. 3 तलाक कायदा जो आहे, 3 पत्नी करण्याच्या, याला सुद्धा यांनी विरोध केला नाही. समान नागरी कायद्याला यांनी पाठिंबा दिला नाही. यांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. हे रावण आहेत, रावणाच्या विचाराचे आहेत, त्यांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सर, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काही वेगळं चित्र घडलेलं दिसेल. हे बघा, खूप मोठे विषय आहेत. जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि एका पक्षाचे ते प्रमुख आहेत. तर ही मंडळी भेटत असणार ना, त्याच्यावरती वेगळा अर्थ घेण्याची काही गरज नाहीये. शरद पवार देखील आता एनडीए सोबत चर्चा करतायत. हे बघा, जे कोणी एनडीएत येतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करायला तयार आहोत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.